नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी निर्मिती संख्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। आज आपण स्थूल वाचनामध्ये दिलेला पाठ अभ्यासणार आहोत। स्थूल वाचनाचे पाठ तुम्ही 9वीत सुद्धा अभ्यासले आहेत, त्यामुळे आपल्याला माहिती आहेच की या पाठावर आधारित वस्तुनिष्ठ प्रश्न म्हणजे लहान प्रश्न विचारले जात नाही, तर मोठे प्रश्न विचारले जातात। म्हणजे टिपा लिहा किंवा संक्षेपमध्ये उत्तर लिहा किंवा एखादी संकल्पना स्पष्ट करा, यासारखे प्रश्न इथे विचारले जातात। म्हणून अशा प्रकारच्या पाठांचा अभ्यास सूक्ष्म स्वरूपात न करता स्थूल स्वरूपात करायचा असतो, म्हणूनच त्या स्थूल वाचन असं म्हटलं जातं। आणि शिवाय इथे आपले स्वतःचे विचार लिहिण्याचा सुद्धा भरपूर वाव इथे दिलेला असतो। अशा एकूण 4 पाठांचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे तुमच्या पूर्ण अभ्यासक्रमामध्ये। आणि त्यातल्या कुठल्याही 3 पाठावर 3 प्रश्न परीक्षेत विचारले जातात आणि त्या 3 प्रश्नापैकी 2 प्रश्नांची उत्तरे तुम्हाला सविस्तर लिहायची असतात। म्हणजे इथे तुम्हाला ऑप्शन दिला जातो, 3 प्रश्न विचारलेले आहेत, 3 पाठावर आधारित असे 3 प्रश्न विचारले जातात आणि त्यापैकी कुठलेही 2 प्रश्न तुम्हाला परीक्षेत लिहायचे आहेत। आणि 3-3 मार्कांचे 2 प्रश्न म्हणजे एकूण 6 मार्कांसाठी स्थूल वाचनाचा आपल्याला अभ्यास करायचा असतो। मग आपण सुरू करूया पाठ। पाठाचं नाव आहे मोठे होत असलेल्या मुलांनो। लेखक आहेत डॉक्टर अनिल काकोडकर। हे एक सुप्रसिद्ध अणुशास्त्रज्ञ होते। भारतीय अणुऊर्जा मंडळाचे माजी अध्यक्ष होते। भारत सरकारच्या अनेक पुरस्काराने ते सन्मानित आहेत। अनिल काकोडकर यांनी मोठे होत असलेल्या मुलांना हे पत्र लिहिलेलं आहे। म्हणजे मुलांना आता तुम्ही 10वीत आहात, तुमचे पालक तुमचे शिक्षक नेहमीच तुम्हाला आता सांगत असतील की हे तुला आता स्वतः करता आलं पाहिजे, तू आता मोठी होत चालली आहे, हे तू स्वतः कर, तू आता मोठा होत चालला आहे, अशी वाक्य नेहमीच तुमच्या कानावर पडत असतील। मग अशा मोठे होत असलेल्या मुलांना अनिल काकोडकरांनी एक पत्र लिहिलेलं आहे। तर नेमकं त्या पत्रात त्यांना काय सांगायचं आहे ते आपण या पाठात अभ्यासणार आहोत। या पाठात त्यांनी आपले 2 अनुभव सांगितलेले आहेत। खरं तर हे दोन्ही अनुभव 50 वर्षापूर्वीचे आहेत, पण आत्ताच्या स्थितीतही त्यांना ते खूप महत्त्वाचे वाटतात। या अनुभवातला जर आशय आपण समजून घेतला तर मोठे होण्याच्या प्रक्रियेमध्ये याचा तुम्हाला खूप जास्त फायदा होईल, असं अनिल काकोडकर सांगतात। हे दोन्ही अनुभव तुम्हाला अधिक अभ्यास करून तुमच्या भूमिका निश्चित करायला मदत करतील। हे दोन्ही अनुभव लेखकांचे कॉलेज जीवन संपवून ते जेव्हा बार्क या संस्थेमध्ये ट्रेनिंगसाठी गेले तेव्हाचे आहे। आता लेखकांचं कॉलेज जीवन म्हणजे ते मेकॅनिकल इंजिनियर होते आणि त्यांचं जेव्हा इंजिनिअरिंग कॉलेजचं सगळं जीवन संपवून जेव्हा ते प्रत्यक्ष नोकरीला लागले तेव्हा तुम्हाला माहितीच आहे की सुरुवातीचा जो पिरियड असतो तो ट्रेनिंग पिरियड असतो। मग ते बार्क या संस्थेमध्ये जेव्हा लागले तेव्हा एक ट्रेनी म्हणून लागले आणि त्यावेळेसचे त्यांचे हे अनुभव इथे दिलेले आहेत। आता तुम्हाला खरंच प्रश्न पडला असेल की बार्क म्हणजे काय? तर बार्क या संस्थेविषयी लेखकांनी अधिक माहिती इथे दिलेली आहे। बार्क म्हणजे BARC आणि त्याचा फुल फॉर्म आहे भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटर। त्याला आपण मराठीतून काय म्हणणार? भाभा अणु संशोधन केंद्र। ही संस्था 1944 साली डॉक्टर होमी भाभा यांनी सुरू केली आणि त्यावेळेस अतिशय कमी वैज्ञानिक त्यांच्या हाताशी होते। आता भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटर या नावावरनं आपल्याला 2 गोष्टी समजतात की या संस्थेमध्ये अणुऊर्जेच्या बाबतीत रिसर्च केला जातो, म्हणजे संशोधन केलं जातं। आणि दुसरी गोष्ट म्हणजे या संस्थेला डॉक्टर होमी भाभा यांचं नाव दिलेलं आहे। याचं कारण असं आहे की होमी भाभा यांनी भारतातील अणुसंशोधनाचा पाया घातला आणि म्हणून त्यांना भारतीय अणुऊर्जेचं जनक असं सुद्धा म्हटलं जातं। त्यांच्यामुळेच आज आपण अणुसंपन्न देशाच्या यादीत भारताचं नाव घेतलं जातं। आणि त्यांच्या बाबतीतले आणखी एक विशेष म्हणजे अणुऊर्जेचा उपयोग जो आहे तो शांतीसाठी केला जावा, यासाठी डॉक्टर होमी भाभा आग्रही होते। आणि प्रचंड स्फूर्तिदायक असं ते व्यक्तिमत्व होतं। स्फूर्तिदायक म्हणजे त्यांच्यापासून आपण काहीतरी शिकावं,
स्फूर्ती घ्यावी आणि काहीतरी नवीन निर्माण करावं असं ते व्यक्तिमत्व होतं. इथे अणुऊर्जा हा शब्द आलेला आहे. अणुऊर्जेचा अभ्यास तुम्ही विज्ञानामध्ये केलेलाच असेल. तुम्हाला माहिती असेल की आपण हवेची ऊर्जा वापरतो, आपण समुद्राच्या ऊर्जा वापरतो, नदीच्या पाण्याची ऊर्जा वापरली जाते आणि त्या ऊर्जेचा उपयोग करून वीज निर्मिती केली जाते. तसंच अणूमध्ये सुद्धा प्रचंड ऊर्जा सामावलेली असते आणि त्या ऊर्जेचा उपयोग वीज निर्मितीसाठी केलं जातं आणि मग ही वीज कारखान्यांपर्यंत, सामान्यांच्या घरापर्यंत पोचवली जाते. आणि शिवाय ह्याच्यामधली शक्ती काही व्यक्ती विध्वंसक पद्धतीने सुद्धा दुसऱ्या महायुद्धात अणुऊर्जेचा उपयोग केला गेला आणि हिरोशिमा आणि नागासाकी सारखी शहर अणुऊर्जेने जमीनदोस्त झालेली सुद्धा आपल्याला इथे दिसून येतं. हा दुसरा महायुद्धाचा संहार आपण अभ्यासलेला आहे पुस्तकामध्ये. पण डॉक्टर होमी भाभा मात्र आग्रही होते की अणुऊर्जेचा वापर हा शांतीसाठी केला जावा. आणि आज आपण तिसऱ्या महायुद्धाच्या जवळ पोचत चाललो आहे, त्यामुळे खरंच हे खूप आवश्यक आहे. त्यांनी जो हा संदेश दिलेला आहे तो आपण इथे लक्षात घेतला पाहिजे. आता मी डॉक्टर होमी भाभा आणि बार्क या संघटनेविषयी इतकं विस्तृत तुम्हाला का सांगितलेलं आहे, कारण की त्यावर आधारित तिथे प्रश्न विचारलेला आहे. पुस्तकात जी माहिती दिलेली आहे त्याच्याशिवाय एक्स्ट्रा माहितीसुद्धा मी तुम्हाला दिली आहे आणि त्यामुळे तुमचं उत्तर याच्याने समृद्ध होणार आहे. आता आपण त्या दोन अनुभवांकडे वळूया. अनिल काकोडकर यांनी आपल्या बार्क या संस्थेत ते जेव्हा ट्रेनिंगला आले तेव्हा मात्र बार्क ही संस्था खूप लहान होती, नुकतीच सुरुवात झाली होती. आता मात्र ही संस्था खूप प्रचंड मोठी झाली आहे. अनेक शाखा, उपशाखा त्याच्या उघडलेल्या आहेत. परंतु लेखक जेव्हा ट्रेनिंगला गेले होते तेव्हा ही संस्था सुरू होऊन फक्त 7 वर्ष झाली होती. आणि जेव्हा ते ट्रेनी म्हणून तिकडे रुजू झाले तेव्हा त्यांच्याबरोबर आणखी 101 मुलं त्यांच्यासोबत होती. त्यावेळेस जेव्हा ते ट्रेनी म्हणून तिथे रुजू झाल्यानंतर त्या कालखंडामध्ये 3 ते 4 वेळा डॉक्टर होमी भाभा यांनी त्या संस्थेला भेट दिली होती. 3 ते 4 वेळा ते तिथे येऊन गेले होते. आणि एकदा ट्रेनिंगमध्ये उपस्थित असलेल्या सर्व मुलांना उद्देशून ते म्हणाले, डॉक्टर होमी भाभा म्हणाले की तुमचं काम कसं चाललं आहे. त्यावेळी सर्व मुलांनी उत्तर दिलं की आम्ही इथे इतकी मुलं मुली आहोत पण आम्हाला सर्वांना पुरेल इतकं इथे काम उपलब्ध नाही आहे. तेव्हा ते म्हणाले होते की तुम्ही याची काळजी का करता, तुम्ही सर्वजण संशोधन करत राहा. किती खर्च येतो याचा विचार करू नका, सरकारला किती खर्च येतो याचा तुम्ही विचार करू नका. स्वतःचं काम स्वतः निर्माण करा. बरोबर, बॉसने सांगितलंय तितकंच काम करायचं आणि सांगितलं नसेल तर कामच नाही आहे असं समजायचं, हे चूक आहे. ही प्रवृत्ती गेली पाहिजे. आता यातून आपल्याला काय शिकायचं आहे की अनिल काकोडकर हे तिथे संशोधक म्हणून नोकरीला लागले होते. आता संशोधकाचं काम म्हणजे असं साचेबंदाचं काम नसतं की हां या मशीनवर मला हे काम करायचं आहे, नाही. तर तुम्हाला हे माहिती आहे की तुम्हाला अणुऊर्जेवर संशोधन करायचं आहे. मग ती अणुऊर्जा आणखी कुठल्या विधायक कार्यासाठी वापरता येईल किंवा ती आणखी स्वस्त पद्धतीने आपण कशी उपलब्ध करू शकतो किंवा मग शांतीसाठी त्याचा वापर कसा केला जाईल, असे बरेच त्याच्यामध्ये घटक आहेत. त्या बाबतीत त्या सर्व मुलांना तिथे काय करायचं होतं, संशोधन करायचं होतं. मग असं साचेबंद तिथे काम नव्हतं आणि हे त्यांनी डॉक्टर होमी भाभा यांनी त्या मुलांना पटवून दिलं की ही जी वृत्ती आहे आपल्या लोकांमध्ये की जेवढं असेल तेवढंच काम करायचं, जेवढं बॉसने सांगितलं आहे तेवढंच काम करायचं आणि नाही सांगितलं म्हणजे काम नाही आहे असं करून बसून राहायचं, ही वृत्ती माणसाची गेली पाहिजे. बरोबर. आता तुम्ही विद्यार्थी दशेत आहात. तुमचे पालक किंवा तुमचे शिक्षक जेव्हा तुम्हाला अभ्यासाबद्दल सांगत असतात की अभ्यास करत जा, त्यावेळेस हमखास मुलं असं बोलताना दिसतात की माझा अभ्यास झालेला आहे किंवा मग काहीच लिखाणाचं काम माझ्याकडे नाही आहे, अशा पद्धतीने मुलं वाक्य बोलत असतात. परंतु इथे एक लक्षात घ्यायचं आहे की अभ्यास ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. जसे संशोधन हे साचेबंद काम नाही आहे, तसंच अभ्यास ही सुद्धा एक निरंतर चालणारी प्रक्रिया आहे आणि त्यामध्ये तुम्हाला स्वतः काम निर्माण करायचं आहे. तुमचं लिखाण झालं असेल तर वाचन करा, वाचन झालं असेल तर काहीतरी अवांतर पाठ्यपुस्तकं वाचून झाली असतील तर अवांतर वाचन करा, म्हणजे करण्यासारखं भरपूर आहे. म्हणून त्यांनी असं म्हटलं की डॉक्टर होमी भाभा सर्व मुलांना उद्देशून असं म्हणाले की तुम्ही स्वतःहून काम निर्माण करा. आणि जेव्हा अशा पद्धतीची सवय तुम्हाला लागते तेव्हा द स्काय इज द लिमिट असं म्हटलं गेलेलं आहे की आकाश हे काय आहे,
अमर्यादा आहे, त्याला कुठल्याही प्रकारची आकाशाला मर्यादा नसते. तसंच तुमच्या कामाला, तुमच्या इच्छाकांक्षांना सुद्धा मर्यादा ठेवू नका. तुमच्या कामांना सुद्धा मर्यादा, एक विशिष्ट पद्धतीचं साचेबंद पद्धतीचं तसं काम तुम्ही इथे करू नका. सगळं जग तुमच्यासाठी काय झालेलं आहे, खुलं झालेलं आहे. हे तुम्हाला कधी दिसेल, जेव्हा तुम्ही स्वतः काम निर्माण कराल तेव्हा. वेगवेगळ्या संधी तुमच्या वाट बघत असतील. मग हे कधी साध्य होणार आहे, जेव्हा तुम्ही स्वतःहून काम निर्माण कराल तेव्हा. कारण की बोट धरून चालणं काही वर्षापर्यंत ठीक आहे, परंतु त्याच्यानंतर मात्र स्वावलंबी बनून तुम्हालाच स्वतःला काम निर्माण करायचं आहे, संधी उपलब्ध करायच्या आहेत. ही गोष्ट डॉक्टर होमी बाबा यांनी अनिल काकोडकर सोबत जे काही इतर ट्रेनी मुलं होती त्यांना समजावून सांगितली. आता भारतीय संस्थेतला त्यांनी आपला दुसरा अनुभव सांगितलेला आहे. लेखकांचं ट्रेनिंग पिरियड आता संपलेलं होतं आणि तिथे ते मेकॅनिकल इंजिनियर म्हणून जॉईन झाले. तिथे म्हणजे कुठे, बारकिया संघटनेमध्ये. तिथे मेटलायझिंग प्रक्रियेवर त्यांना काम करण्यासाठी सांगण्यात आले. सगळी यंत्रसामुग्री तिथे उपलब्ध होती. आता मेटलायझिंग म्हणजे काय? मेटलायझिंग म्हणजे एखादा धातू किंवा मेटल हा त्याला गंज लागू नये, त्यामुळे त्याच्यावर जी प्रक्रिया केली जाते त्या प्रक्रियेला मेटलायझिंग असं म्हटलं जातं. तर या प्रक्रियेवर जेव्हा त्यांना काम करण्यासाठी सांगण्यात आलं, त्यासाठी सगळी सामग्रीसुद्धा तिथे उपलब्ध होती. तरीसुद्धा लेखकांनी सगळ्यात अगोदर आपली डिमांड ठेवली की मी हे काम करतो, पण मला काय पाहिजे, एक वेल्डर पाहिजे, वेल्डिंग करण्यासाठी एक कामगार पाहिजे आणि एक फोरमन पाहिजे, तर मग मी ते काम सुरू करीन. परंतु त्यांच्या वरिष्ठांनी त्यांना सरळ सांगितलं की तुम्हाला कुठल्याही प्रकारची मदत मिळणार नाही, तुम्हाला सगळं काम सध्या तरी स्वतःच करावं लागणार आहे. आणि हे ऐकल्यानंतर त्याला वरिष्ठांनी आज्ञा दिलेली आहे, वरिष्ठांनी सांगितलेलं आहे, त्यामुळे त्यांनी ऐकून घेतलं आणि स्वतःच धडपड करून ते काम पूर्ण करण्याचा प्रयत्न त्यांनी सुरू केला. आणि जेव्हा त्यांनी काम पूर्ण करण्याचा प्रयत्न केला तेव्हा हळूहळू त्यांनी त्या कार्यक्रमाची व्याप्ती वाढवली. म्हणजे फक्त मेटलायझिंग या विषयावर काम न करता त्यांनी हळूहळू ते काम आणखी विस्तृत स्वरूपात करण्याचा प्रयत्न केला. नंतर त्यांना आणखी काय काय सुचू लागलं, हे करूया ते करूया, अशा पद्धतीने ते आपल्या सूचनासुद्धा तिथे देऊ लागल्या. म्हणजे काम सुरू करण्यापूर्वीच लोक काय करतात, मागण्या करतात. म्हणून आजपर्यंत ते काम झालेलं नव्हतं. आत्ता मात्र त्यांच्या वरिष्ठांनी काय सांगितलं की तुला मदतीला जेवढी लोक लागतील, त्यांच्या कामाची व्याप्ती बघून आणि काम करण्याचा उत्साह बघून, आणि त्यांनी काय सांगितलं, त्यांच्या वरिष्ठांनी सरळ सांगितलं की आता मात्र तुला जेवढी लोक लागतील तेवढी तू मदतीला घे. ते तुझं ऐकतील सुद्धा. का बरं ऐकतील? कारण की ती कामं तू स्वतः केलेली आहे, ती कामं तुला येतात हे त्यांना माहिती आहे. त्यामुळे तुझ्या हाताखाली जे कोणी असतील, वेल्डर असतील, फोरमन असतील, सुपरवायझर असतील, ते सगळं तुझं हे कामं ऐकतील, कारण की या कामाचा तुला स्वतःला अनुभव आहे. मग या प्रसंगातून त्यांनी आपल्याला दोन गोष्टी इथे सांगितलेल्या आहेत. मोठे होण्याच्या प्रक्रियामध्ये या दोन गोष्टी आपल्याला इथे शिकवलेल्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे की तुम्ही हे करू शकता हे आधी दाखवा आणि मग इतरांना सांगा. कुठलंही काम आपण करू शकतो, चांगल्या पद्धतीने करू शकतो, हे जेव्हा आपण स्वतः दाखवून देतो तेव्हा त्याचा परिणाम दुसऱ्यांवर लगेच होतो. त्यामुळे आधी स्वतः करून दाखवा आणि मग इतरांना आज्ञा द्या. दुसरं त्यांनी इथे सांगितलेलं आहे की कुठलंही काम कमी दर्जाचं मानू नये आणि कुठलंही काम कमी दर्जाचं न मानता जर ते करण्याची आपण सवय ठेवली तर मोठी कामं करताना इथे अडचणी येत नाही. म्हणजे आपल्याला माहिती आहे की लेखक हे एक मेकॅनिकल इंजिनियर म्हणून तिथे कार्यरत होते आणि एखादा वेल्डिंग करणारा व्यक्ती म्हणजे एक साधारण कामगार. लेखकांनी तर वेल्डिंग करणारा जो कामगार आहे त्याचं काम मी का करू असं न मानता त्यांनी सगळी कामं जेव्हा स्वतः केली तेव्हा मात्र ते काम करत असताना त्यांना अडचणी आल्या नाहीत. मोठं काम करत असताना अडचणी आल्या नाहीत, कारण की सगळी छोटी छोटी कामं त्यांना तिथे व्यवस्थित येत होती. म्हणजे 50 वर्षापूर्वीचा हा अनुभव आजही आपल्याला उपयोगी पडतो आणि मोठे होण्याच्या प्रक्रियांमध्ये हे अनुभव तुम्हालाही खूप उपयोगी पडतील. या पाठावर आधारित जी काही प्रश्न विचारले आहेत त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला सविस्तर कळणार आहेत. बरीचशी एक्स्ट्रा माहितीसुद्धा मी इथे सांगितलेली आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.